हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. दत्त संप्रदायात अनेक ठिकाणी दत्त पादुका वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात, पण या नावांमध्ये नेमका काय फरक आहे आणि प्रत्येक नावामागे कोणता आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे आणि या सर्व पादुकांचे एकंदर सार काय आहेत याविषयी सुंदर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो मैत्रिणींनो, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. मी अगदी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते, पण फक्त व्हिडिओ बघू नका. आणि बघा, आपल्याला कमेंट, लाईक, शेअरसाठी ना एकही रुपया खर्च नाही आहे, फक्त तुमचा अमूल्य वेळ द्यायचा आहे. तुम्ही जेवढ्या उत्सुकतेने व्हिडिओ बघता ना, तेवढ्याच उत्सुकतेने तुम्ही एक लाईक आणि शेअर नक्की करत जा. तुम्हाला नाही शेअर करायला जमला तर ओरली कोणाला तरी सांगा, पण कमेंट तरी करत जा. काहीतरी तुम्हाला जे वाटेल ते त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्ही, प्लीज. तर बघा, आता आपण बघणार आहोत गिरनारच्या चरण पादुकापासून ते गाणगापूरच्या निर्गुण पादुकापर्यंत प्रत्येक नावामागे एक गूढ आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. ही नावं केवळ पादुकांची ओळख नाही, तर त्या क्षेत्रात प्रकट झालेल्या भगवान श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपाची, त्यांच्या लीलेची आणि भक्ताला मिळणाऱ्या अनुभूतीची साक्ष आहे. चला तर मग दत्त संप्रदायातील या 4 प्रमुख क्षेत्रांचा आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया. पहिलं, गिरनार चरण पादुका. कारण गिरनार हे श्री भगवान दत्तात्रेयांचे अखंड तपोभूमी मानले जाते. अनेक सिद्धयोगी आणि नाथ संप्रदायातील महापुरुषांनी येथे साधना केली होती. याचा आध्यात्मिक अर्थ चरण म्हणजे भगवंताच्या चरणी शरण जाणे. भक्तांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात दत्तांच्या चरणी नम्रतेने मस्तक ठेवण्यापासून होते. म्हणून गिरनारच्या पादुका म्हणजे भक्तांना योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरुचरणांचे प्रतीक आहे. पहिलं पाऊल श्रद्धेने टाक, पुढचा मार्ग मी दाखवेल. दुसरं, औदुंबर. औदुंबरमध्ये विमल पादुका आहेत. कारण औदुंबर क्षेत्र श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तवामुळे पावन झाले आहे. औदुंबर वृक्ष दत्तस्वरूप मानला जातो. विमल म्हणजे निर्मळ, निष्कलंक, पवित्र. आध्यात्मिक अर्थ म्हणजे येणाऱ्या भक्तांचे मन, बुद्धी आणि चित्त हळूहळू शुद्ध होत जाते. पाप, चिंता, नकारात्मकता आणि अहंकार दूर होऊ लागतो. जसे स्वच्छ आरशात स्वतःचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते, तसेच निर्मळ मनात परमात्म्याचे दर्शन होते. म्हणून येथे विमल पादुका आहेत. म्हणजेच मन शुद्ध झाले की देव स्वतः प्रकट होतो. नंतर तिसरं, नरसोबाची वाडी. नरसोबाच्या वाडीला मनोहर पादुका आहेत. कारण कृष्णा पंचगंगा संगमावरील हे दत्तक्षेत्र श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पावन झाले, म्हणून तिथे मनोहर पादुका आहे. मनोहर म्हणजे मन जिंकून घेणारे, प्रेमाने आकर्षित करणारे. याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे येथील शांत वातावरण, संगम, सेवा, नामस्मरण आणि गुरुकृपा भक्ताला दत्तमय करून टाकतात. भक्ताचे मन संसारातून हळूहळू दत्तभक्तीकडे वळते. म्हणून या पादुकांना मनोहर पादुका म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्याचे मन दत्तामध्ये रमले त्याला संसाराचे ओझे वाटतच नाही. चौथं, गाणगापूरच्या निर्गुण पादुका. गाणगापूर हे नृसिंह सरस्वती महाराजांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. येथे त्यांनी भक्तांना सगुण उपासनेतून निर्गुण तत्वाकडे नेण्याचा संदेश दिला. म्हणून निर्गुण म्हणजे रूप, रंग, आकार, गुण यांच्या पलीकडील ब्रह्मस्वरूप. आध्यात्मिक अर्थ सांगायचा झाला तर येथे भक्ताला समजते की दत्त केवळ मूर्तीमध्ये किंवा पादुकांमध्ये मर्यादित नाहीत. ते प्रत्येक जीवात, प्रत्येक कणात, प्रत्येक श्वासात आहे. निर्गुण पादुका म्हणजे गुरुच्या अखंड सर्वव्यापी चैतन्याचे प्रतीक. थोडक्यात सांगायचे झाले तर मी आणि दत्त वेगळे नाही, सर्वत्र तोच आहे. या 4 पादुकांमधील आध्यात्मिक प्रवास. या 4 पादुकांमधील आध्यात्मिक प्रवास आपण बघूया. तर बघा, चरण पादुका गुरूंच्या चरणी शरणागती. विमल पादुका अंतकरणाची शुद्धी करतात. मनोहर पादुका दत्तप्रेमाची अनुभूती देतात. निर्गुण पादुका ब्रह्मज्ञानाची प्राप्ती.
हा केवळ 4 क्षेत्रांचा प्रवास नसून प्रत्येक साधकाच्या अंतर्मनातील साधनेचा क्रम आहे. चरण, विमल, मनोहर, निर्गुण. म्हणजेच प्रथम गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हा, मन निर्मळ करा, दत्तप्रेमात स्वतःला विसरा आणि शेवटी ब्रह्मासी किंवा मी आणि दत्त एकच या अनुभूतीपर्यंत पोहोचा. दत्त संप्रदायातील या 4 क्षेत्रांचे महत्त्व सांगायचे झाले तर गिरनार तप, वैराग्य आणि गुरुचरण. औदुंबर मनशुद्धी, कृपा आणि भक्ती तिथे गेल्यानंतर मिळते. नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर प्रेम, सेवा आणि नामस्मरण. गाणगापूरला गेल्यानंतर गुरुचरित्र, निर्गुण तत्व आणि आत्मज्ञान आपल्याला तिथे प्राप्त होते. अनेक दत्तभक्तांच्या मते या 4 क्षेत्रांची यात्रा म्हणजे बाह्य यात्रेबरोबरच अंतर्मनाची यात्रा आहे. प्रत्येक नावामागे आहे गूढ आध्यात्मिक अर्थ, लीला आणि भक्ताला मिळणाऱ्या अनुभूतीची ओळख. गिरनारच्या चरणपादुका कारण इथे दत्त महाराजांनी तपश्चर्या करून अवतार कार्याची सुरुवात केली. या मागचा अर्थ म्हणजे चरण म्हणजे पाय. दत्त महाराजांचे इथे पहिले पाऊल ठेवून भक्तांचे मार्गदर्शन संदेश द्यायचा झाला तर पहिले पाऊल टाक, मी आहे तुझ्यासोबत. इथल्या पादुका म्हणजे दत्तभक्तीच्या प्रवासाची सुरुवात आहे. दुसऱ्या म्हणजे औदुंबरच्या विमल पादुका, कारण इथे औदुंबर वृक्षाखाली दत्त महाराज प्रकट झाले. या मागचा अर्थ म्हणजे विमल म्हणजे निर्मळ, पवित्र, स्वच्छ. दर्शनाने मनातील मळ, पाप, चिंता धुतल्या जातात. भक्तांचं मन आरशासारखं स्वच्छ होतं. मन शुद्ध झाले की देव स्वतः प्रकट होतो. इथल्या पादुका म्हणजे अंतर्मनाची शुद्धी आणि पवित्रता आहे. तसंच नरसोबाची वाडीच्या मनोहर पादुका, इथे दत्त महाराजांनी 12 वर्ष वास्तव्य करून असंख्य लीला केल्या. म्हणून या मागचा अर्थ म्हणजे मनोहर म्हणजे मनाला हरण करणारा. इथलं वातावरण, संगम, सेवा आणि दत्तकृपा सगळं मन मोहून टाकतं. ज्याचे मन दत्तामध्ये रमले त्याला संसाराचे ओझे वाटत नाही. इथल्या पादुका म्हणजे सेवा आणि दत्तमयता. गाणगापूरच्या निर्गुण पादुका कारण दत्त महाराजांचे निर्गुण निराकार स्वरूप प्रकटले. या मागचा अर्थ सांगायचा झाला तर निर्गुण म्हणजे ज्याला गुण, रूप, आकार नाही असं ब्रह्मस्वरूप. इथे भक्ताला मी आणि दत्त केवळ वेगळे नाही याचा एक अनुभव येतो. तर एकंदर सांगायचं झालं तर हा सार, दत्त महाराज एकच आहेत पण भक्तांच्या साधनेच्या टप्प्यानुसार त्यांचं स्वरूप बदलतं. चरण, विमल, मनोहर, निर्गुण. दत्त संप्रदायात म्हणतात 4 धाम यात्रा केली नाही तरी चालेल पण दत्तांची ही 4 क्षेत्र झालीच पाहिजे. या 4 क्षेत्रांची यात्रा म्हणजे बाह्य यात्रेवरचं आणि अंतर्मनाची ही यात्रा आहे. हीच खरी दत्तभक्तांची परिपूर्ण साधना आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि तुमचाही काही दत्त संप्रदायातील काही अनुभव असेल तर ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरांना तो प्रेरणादायी ठरू शकतो. आणि एक लाईक, एक कमेंट करा नक्की. त्यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तर मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.